पहिल्यांदा या उपक्रमात मी सहभागी झाले. गेल्या वर्षी यायची इच्छा होती पण येता आलं नाही मला, पण यंदा आले मी. तर मला हे बघून नवल वाटतं की एवढे लोक आणि एवढं 5,000 झाडं आणि एक्स्ट्रा 1,500 झाडं, 6,500 झाडं लागली गेली आत्ता 2 वाजेपर्यंत. हे पाहून मला नवल वाटतं आहे. तर आम्ही आमच्यासाठी आता जागा शोधतो आहे. म्हणजे एवढं फुल चांगला रिस्पॉन्स मिळत आहे, म्हणजे मला खूप उत्साह वाटला. आणि हे नवीन गोष्ट ऐकायला मिळाली की नुसतं झाडं लावणं हे गोष्ट नाही, 3 वर्ष इथे संगोपन केलं जातं, हे खूप विशेष आहे. ह्याच्याबद्दल त्या संस्थेला मी मनापासून अगदी धन्यवाद देते. असा हा उपक्रम चालावा आणि आम्ही त्याचे कार्यकर्ते होण्याची माझी आता इच्छा व्हायला लागली. आज या ठिकाणी जो उपक्रम आपला पर्यावरण ग्रुपने राबवलेला आहे ते अतिशय चांगला आहे. ज्या प्रकारे लोक इकडे येत आहेत, जी गर्दी आपण पाहतोय ती अनइमॅजिनेबल आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे. यातून एक सिद्ध होतंय की निस्वार्थ भावनेने जर कोणी पुढे आला तो सगळेच त्यांचे पाठीशी राहतात. भावना जी आहे, जो इंटेन्शन आहे, तो जर क्लीन असेल, निस्वार्थ असेल तर यश निश्चित आहे. आणि खरोखर म्हणजे नाशिक हे इतकं युनिक आहे की, आणि त्यामध्ये युनिक माणसं म्हणजे शेखर गायकवाड यांच्यासारखी. त्यांच्यामुळे आम्हाला लोकसहभागाची आणखी जास्त प्रेरणा मिळालेली आहे. परवाच माननीय मंत्री वने यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला मीटिंग झाली. तर 2 कोटी वृक्ष लागवडीचा 1 जुलैचा मोठा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. मात्र त्या कार्यक्रमाच्या म्हणजे मीटिंगच्या निमित्तानं साहेबांनी आम्हाला सांगितलं की केवळ फॉरेस्ट लँडवरती नाही, तर फॉरेस्ट लँडच्या बाहेर सुद्धा लोकसहभागातून झाडं लावणं म्हणजे आपला कार्यक्रम यशस्वी झाला असं मानता येईल. आणि त्यामुळे शेखर गायकवाड यांनी जी काही मोहीम सुरू केलेली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे. कार्यक्रम आपण वृक्षारोपणाचा आज इथे घेत आहोत जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं. हा मागच्या वर्षापासून आपण हा कार्यक्रम सुरुवात केलेली आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा भरपूर प्रतिसाद या कार्यक्रमासाठी होता. तसाच प्रतिसाद यावर्षीसुद्धा होता, या वर्षीसुद्धा आहे. आणि याचं सगळं श्रेय आपलं पर्यावरण ग्रुप आणि ह्या नाशिककरांना जातं. त्यांनी स्वतःहून एवढे आपल्या कुटुंबासह लहान मुलांसह इथं येऊन वृक्षारोपणासाठी आपला सहभाग नोंदवलेला आहे. आणि असाच कार्यक्रम आपण 1 जुलै रोजी खूप म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. आणि त्यासाठी आपण नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 20 लाख रोपे लावणार आहोत 1 जुलै रोजी. तर त्यासाठी मी सर्वांना विनंती करेन की आपण आपला सहभाग त्याच्यामध्ये नोंदवावा आणि असंच भरघोस सहकार्य आणि भरघोस प्रतिसाद आपण द्यावा, ही माझी नम्र विनंती. शेखरदादांचं व्यवस्थापन जे मॅनेजमेंट आहे त्याला हे नाही आहे. कारण मागच्या 5 जूनला जो आमचं हे होतं म्हणजे झाडं आणण्यापासून, झाडं ठेवण्यापासून, ग्रीडिंग करणे, ग्रीडिंगनंतर झाडं ठेवणे, गड्डी ओली करणे, छोट्या गोष्टीपासून त्यांचं लक्ष आणि त्यांच्या खाली आम्ही शिकलेलो आहे. तिथे पण मागच्या 5 जूनला जे आम्ही देवराई फाशीच्या डोंगरला लावलेली होती झाडं, तिथे अगदी व्यवस्थित व्यवस्थापन झाल्यामुळे तिथला रिझल्ट एकदम चांगला आला. त्यामुळे म्हसरूळला पण हे केलेलं आहे. इथे झाडं उतरवण्यापासून तर खड्डे खोदल्यानंतर त्यामध्ये चिपटा, नंबरिंगच्या चिपट्या करणे आणि ते झाल्यानंतर झाडं आधी गुजरातवरून झाडं आणली, नंतर म्हसरूळ आपल्या कर्जतवरून झाडं आणली, ती झाडं उतरवणे, व्यवस्थित लावणे, त्याला पाणी टाकणे आणि झाडं लावण्याच्या पूर्वी त्याला काय म्हणतात, त्याला भीमसेन कापूर, हळद आणि हिंग याच्यातून बुडवून ती झाडं ठेवली, जेणेकरून त्याच्या ओलावा टिकावा आणि कीड लागू नये. एवढं सर्व करून मग ती झाडं प्रत्येक गड्ड्यामध्ये पोचवली आणि नंतर मग ग्रीड केल्या गेली. इथे 13 ग्रीड झालेले आहेत म्हसरूळला. त्या ग्रीडमध्ये नंतर व्हॉलेंटियर्स डिवाईड केल्या गेले. एक तीन आपल्या पर्यावरण ग्रुपचे व्हॉलेंटियर्स आणि एक फॉरेस्टचा, असा करून 4 हे करून मॅनेज करून मग व्यवस्थित लोकांना पाठवून झाडं लावून, कशी झाडं लावायची, सॅपलिंग कसं फाडायचं ते पण लोकांना मार्गदर्शन करून सर्व व्हॉलेंटियर्सच्या थ्रू झाडं लावून हा उपक्रम साजरा केला गेलेला आहे. आज मी नाशिकमध्ये आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि शेखर गायकवाड आपलं पर्यावरण हा जो काही ग्रुप त्यांचं काम करतो आहे, गेल्या अनेक वर्ष ते
सातत्याने झाडं लावण्याचं काम ते करत आहेत. नाशिक शहराच्या आसपास त्यांनी आत्तापर्यंत हजारो झाडं किंवा लक्षावधी म्हटलं तर जास्त योग्य ठरेल झाडं त्यांनी लावलेली आहेत. जैवविविधता टिकवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या भारतीय प्रजातीची झाडं आपण लावली गेली पाहिजे आणि त्याला वाढवलं पाहिजे. प्रत्येकाने याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. अगदी प्रत्येकाने इथेच आलं पाहिजे असं काही नाही. जिथे आहोत, घर, फ्लॅट, बंगला जे काही असेल, आजूबाजूला तुम्ही 4-5 प्रकारची झाडं लावा आणि ती जगवा. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपलं पर्यावरण ग्रुप व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथे हे म्हसरूळ कक्ष क्रमांक 193 येथे 5,000 रोपे लागवड करण्यात आलेली आहे. येथून एक नवीनच चळवळ सुरू होणार आहे आणि दिनांक 1 जुलै रोजी जो महाराष्ट्र शासनाने नियोजित केलेला आहे, संकल्प केलेला आहे की 2 कोटी वृक्ष लागवड करायची आहे राज्यभरात, त्याचाही इथं फार मोठ्या प्रमाणात प्रसार होण्यास मदत झालेली आहे. दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाचा वन विभाग, आपले पर्यावरण ही NGO, महानगरपालिका या परिसरामध्ये 5,000पेक्षा जास्त वृक्षांची आज लागवड केलेली आहे. मागच्या वर्षी देखील 10,000पेक्षा जास्त वृक्ष आपण एकाच दिवशी लावली होती आणि त्या सर्वांची जोपासना झाली आहे. मी आवर्जून सांगतो, या देखील वृक्षांची जोपासना निश्चितच करण्यात येईल आणि येत्या 1 जुलैला आपण जिल्ह्यामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावरती वृक्ष लागवड करणार आहोत. मी यानिमित्त सर्व नागरिकांना आवाहन करतो की आता 1 जुलैच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी तयार व्हायचं आहे आणि मोठ्या संख्येने झाडं लावायची आणि ती जगवायची आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. आज 5 जून 2016 या रोजी आपण जो कार्यक्रम योजला होता की 5,000 कुटुंबाकडनं 5,000 वृक्ष लागवडीचा, तो आपला 2 वाजताच कार्यक्रम संपलेला आहे. मागच्या वर्षी जो सातपूर फाशीचा डोंगर, ज्याचं नाव आता आपण बदललं नाशिक देवराई, तिथे आपण जो कार्यक्रम राबवला 45 एकरमध्ये 11,000 वृक्ष लागवडीचा, लोकांना आधी वाटलं की 1 दिवसाचा हे काहीतरी इव्हेंट आहे, नंतर हे सांभाळलं कसं जाणार आहे. पण प्रयत्नांची पराकाष्ठा करून विविध संकटांना तोंड देऊन आम्ही वर्षभर ती रोपांचं बऱ्यापैकी वाढीस झाडांच्या याच्यामध्ये रूपांतर करण्याचं यशस्वी ठरलो आणि त्याचा तो रिझल्ट बघून लोकांचा आमच्यावर चांगला विश्वास बसला आणि लोकांनी यावर्षी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. आता हा सर्व खटाटोप याच्यासाठी की एक लोकांमध्ये कुठेतरी पर्यावरणाविषयी आवड असते, पण त्यांना नेमकं कळत नाही नेमकं काय करावं. मग याचा मागचा उद्देश तोच की लोकांमधली एक चळवळ जागृत व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहकार्य नोंदवावं आणि असं प्रत्येकाने सहकार्य नोंदवलं तर नाशिकचं अवतीभोवतीची मला अशी ग्रीन बेल्ट करायला काहीच वेळ लागणार नाही. काही ठिकाणी आपल्याला हिरवे वाळवंट तयार व्हायला लागलेत आणि त्याला मी मृत जंगल म्हणतो. ही मृत जंगल मला जिवंत करायची आहेत, पर्यावरणाचं पूर्ण घटकाची साखळी अबाधित राहील अशा दृष्टीने जंगलं तयार करायची आहेत आणि छोटी छोटी बेट जी लोकसहभागातून निर्माण करायची आहेत. त्याच्यासाठी आपण इथे 5,000 खड्डे करून ठेवले होते, त्याच्यामध्ये खत टाकून ठेवलं होतं, प्रत्येक खड्ड्याजवळ रोप ठेवली होती. फक्त लोकांना आवाहन केलं होतं की येताना त्यांनी 5 लिटरची कॅन भरून आणायची आणि लोकांनी या आव्हानाला खूप प्रतिसाद दिला. लोकांनी आर्थिक मदत पण भरपूर केली आणि त्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी राबवता आला. ह्या इव्हेंटनंतर लोकांना सांगितलं की तुम्ही आले तर चांगलंच आहे, नाहीतर आमचा हे कर्तव्य आहे की हे 3 वर्ष आम्ही सांभाळणार आहोत आणि याचं वृक्षांमध्ये रूपांतर करणार आहोत आणि इथलं पण परिसर चांगला एक नाशिकसाठी वैभव ठरेल या दृष्टीने हे काम आम्ही सतत 3 वर्षासाठी अंगीकारले आणि नाशिककरांनी याच्या पुढेही या ठिकाणी येऊन जर आम्हाला हातभार लावला तर नक्कीच खूप आम्हाला सोयीचं होईल. आणि इथे जे आपण वृक्ष लागवड करण्याच्या अगोदर ज्या जागा निवडतो
त्याचा वृक्ष लागवडीच्या किंवा खड्डे सुरू करण्याच्या अगोदर आपण त्याचं संवर्धनाचा विचार करत असतो की झालं 5 जून नंतर जो काही कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे त्याचं संवर्धन नंतर आपल्याला कसं करायचं आहे त्याच्यावर जास्त फोकस असतो. त्या दृष्टीने पण इथे आपण पुढच्या दृष्टीने कसं याला पाणी मिळेल उन्हाळ्यामध्ये पण त्यासाठी आपण इथे कॉर्पोरेशननी आपल्याला जी मदत केली ज्या कुंभमेळ्यात ज्या टाक्या होत्या त्यांनी त्या आपल्याला 5,000 लिटरच्या 5 टाक्या दिल्या आहेत त्या आपण योग्य ठिकाणी अशा लावल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण टँकरने पाणी भरणार आणि नळीद्वारे प्रत्येक झाडाजवळ पाणी पोचेल याची आपण पूर्णतः काळजी घेणार.